फाईन. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला की करंट चेंज झाला. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज का होतो? मॅग्नेटिक फ्लक्स इज बी ए कॉस थिटा. बी मध्ये चेंज झाला, फाय मध्ये चेंज झाला, किंवा ए मध्ये चेंज झाला, फाय मध्ये चेंज झाला, थिटा मध्ये चेंज झाला, किंवा फाय मध्ये चेंज झाला. सो देर आर मिनिमम 3 वेज बाय विच फाय कॅन चेंज. ठीक आहे. सो आणि फाय चेंज झाला की काय झालं? ईएमएफ इंड्यूस झाला आणि त्या इंड्यूस झालेल्या ईएमएफ मुळे करंट इंड्यूस झाला. अच्छा, असं हे असं का होतंय? ओरिजिनल कॉज जी आहे, असं वाय दिस हॅपन्स, ते आपण पुढे शिकणार आहे. दॅट वी विल स्टडी इन द ड्यू कोर्स. आता सध्या फक्त आपण जे ऑब्झर्व केलेलं आहे, जे एक्सपेरिमेंट सायंटिस्टनी केले आणि एक्सपेरिमेंट करून ऑब्झर्व केलं, ते ऑब्झर्वेशन आता आपण स्टडी केलेलं आहे. असं सगळं ऑब्झर्व केलं. ठीक आहे, यात तर काही कोणाला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं लेन्झेस लॉ. व्हॉट इज लेन्झेस लॉ? इट सेज लेन्झेस लॉ सेड्स इट टॉक्स अबाउट डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. लेन्झेस लॉ काय सांगतो? की एखाद्या कंडक्टरमध्ये करंट असा इंड्यूस होतो की जेणेकरून काय व्हायला पाहिजे? तो इंड्यूस झालेला करंट काय प्रयत्न करतो? अशा पद्धतीने करंट इंड्यूस होतो की त्या इंड्यूस झालेल्या करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, ते मॅग्नेटिक फील्ड काय करेल? त्या झालेल्या चेंजला अपोज करेल. किंवा द करंट इंड्युस्ड करंट फ्लोज इन सच अ वे दॅट टू ट्राय टू अपोज द कॉज विच हॅज प्रोड्युस्ड इट. मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दाखवले होते की कसं जर करंट वाढत असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर आय कसा फ्लो इंड्यूस होणार. आपण त्याचे काही 3-4 एक्झाम्पल बघितलेली आहेत. आता या क्लासमध्ये आपण ह्याच्यावर थोडा डिटेल चर्चा करू लेन्झेस लॉ वर. कारण लेन्झेस लॉच्या नुसार डायरेक्शन काढणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला डायरेक्शन जर काढता नाही आली तर मग पुढे आपल्याला काही करता येणारच नाही. त्यामुळे डायरेक्शन काढणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कम बॅक. तर या क्लासमध्ये आपण डायरेक्शनचे काढायच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघू, वेगळ्या केसेस बघू. सो यू कॅन जस्ट से व्हेरियस केसेस. यू कॅन जस्ट से एक छोटा बुलेट द्या. व्हेरियस केसेस टू डिटरमाइन डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. केस नंबर 1 बघा. हॅलो, फर्स्ट केस लिसन. समजा मॅग्नेटिक फील्ड असे, मॅग्नेटिक फील्ड असे. ओके. आता या मॅग्नेटिक फील्ड मध्ये म्हणजे असं कंप्लीट भरलेलं आहे मध्ये, मी काय डिटेल दाखवत नाही. अच्छा, समजा असा एक लूप आहे, असा एक स्क्वेअर लूप आहे. लूप म्हणजे काय? करंटची वायरचं फ्रेम आहे, स्क्वेअर फ्रेम आहे वायरची. लूप आहे म्हणण्यापेक्षा काय आहे? फ्रेम आहे. अच्छा, ही फ्रेम अशीच ठेवली आहे, स्टेशनरी ठेवली आहे. बी पण आहे, बी आहे. दिस इज बी विच इज गोइंग इनसाइड द पेज. अच्छा, बी पण चेंज होत नाहीये, लूप पण स्टेशनरी आहे. तर मला सांगा या लूप मध्ये करंट तयार होईल का? नाही होणार. का? आपल्याला माहिती करंट तयार व्हायला काय चेंज झाला पाहिजे? फाय चेंज झाला पाहिजे. सध्या हा फाय जो काही आहे, जो काही फाय सध्या आहे तो चेंज होतोय का? नाही चेंज होतोय. कारण बी मध्ये पण काही चेंज नाहीये, हा हलत नाहीये. म्हणजे एरिया इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण काही चेंज नाहीये आणि त्याच्या आणि बी मधल्या अँगलला पण काही चेंज नाहीये. म्हणजे फाय मध्ये चेंज नाहीये, त्यामुळे करंट फ्लो होणार नाही. बरं, आता जर मी ह्याला मोशन दिली, सपोज मी याला मूव्ह केलं, असं याला मी मोशन दिली, जर ह्या लूपला मी असं आत घेऊन चाललोय. अच्छा, आता मला सांगा चेंज होणार का? आता मला सांगा करंट पैदा होणार का? आता होणार. का होणार? आता काय चेंज झालं? एरिया चेंज झाला. आता तुम्ही म्हणाल सर एरिया तर तेवढाच आहे, लूपचा एरिया तेवढाच आहे. नाही, आपल्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काय शिकवलं होतं? ए काय आहे? ए नुसता एरिया नाहीये, इट इज एरिया इनसाइड मॅग्नेटिक फील्ड. आता मला सांगा, जेव्हा मी हे लूप या एरियात जिथं मॅग्नेटिक फील्ड नाहीये तिथनं मॅग्नेटिक फील्ड असलेल्या एरियामध्ये घेऊन चाललोय, म्हणजे काय झालं? आता सध्या एवढ्या एरियामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, पण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा एरिया अंडर इनसाइड मॅग्नेटिक फील्ड वाढत वाढत जाईल ना. अगोदर कमी होता, वाढत 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 गेला आणि असा टाइम येईल जेव्हा हे पूर्ण अख्खं लूप मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये असेल. म्हणजे इथं काय चेंज होतोय? ए चेंज होतोय. आपल्या भाषेमध्ये एरिया इनसाइड मॅग्नेटिक फील्ड चेंज होतोय, वाढत जातोय तो. अच्छा, ए वाढतोय तर काय व्हायला पाहिजे? फाय वाढतोय. अच्छा, फाय वाढतोय म्हणजे मला सांगा मग करंट
तयार कसा होईल? करंट तयार कसा होईल? फाय वाढतोय, दॅट्स ट्रू. करंट विल फ्लो इन सच अ वे, लक्षात घ्या, बी असं जातोय, बी असं जातोय आणि फाय वाढतोय. यू अंडरस्टँड? आता फाय असा वाढतोय तर करंट असा फ्लो होईल की ते या वाढीला तो अपोज करेल. म्हणजे करंट असा लागेल, कळतंय? करंट असा लागेल की काय होईल, तो तो या वाढीला कमी करायचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, ह्याचं एक छोटा डिटेल सांगता येईल तुम्हाला. बघा, करंट असा लागेल ना, म्हणजे लुक ॲट दिस डायरेक्शन, दिस इज अँटी क्लॉकवाईज सेन्स, म्हणजे करंट असा फ्लो होईल. अच्छा, म्हणजे या आयचा प्रयत्न काय असतो? हा जो आय तयार झालाय, इंड्युस्ड करंट ज्याला म्हणतात, हा तयार झालेला आय जो आहे, हा तयार कधी झालेला आहे? लक्षात घ्या, तयार का झालाय? हा अगोदरपासून ह्याला मी बॅटरी सप्लाय दे दिलेला, हा तयार झालेला आहे, म्हणून त्याला इंड्युस्ड करंट म्हणतो आपण, इंड्यूस झालेला आहे. बरं, हा करंट अशा प्रकारे फ्लो होईल. लक्षात घ्या, या करंटचा प्रयत्न काय असतो? लक्षात घ्या, करंटचा प्रयत्न काय असतो मला सांगा. या करंटला तयार कोणी केलंय? फायनी नाही केलं, डी फायनी केलंय, चेंज इन फ्लक्सने तयार केलेलं आहे. अच्छा, म्हणजे डी फाय म्हणजे काय? डी फाय काय झाला? एक तर तो डीबी मुळे झाला, म्हणजे चेंज इन एरियामुळे झाला, और डीए मुळे झाला, और डी थिटामुळे झाला. अच्छा, पण झाला तर डी फायज ना. अच्छा, म्हणजे डी फाय इज द कॉज, डी फाय इज द कॉज. कशाची कॉज? या करंटला तयार करायचा कॉज डी फाय आहे. अच्छा, मग तो काय करेल? हा करंट प्रयत्न काय करेल? या डी फायला कमी करायचा. कमी का करायचा? कारण आता डी फाय वाढणार आहे ना. चेंज कसं झाला? वाढलाय, फ्लक्स वाढला, फ्लक्स वाढला तर फ्लक्सला अपोज करत असेल तर कमी करायला लागेल त्याला. अच्छा, म्हणजे काय करेल? हा काय असा फ्लो होईल की त्या आयच्या फ्लो झाल्यामुळे जो बी तयार होईल. तुम्हाला आठवत आहे मी सांगितलेलं मग, म्हणून मी रिव्हिजन करून घेतली तुमची. जर एका लूप मध्ये असा करंट फ्लो होत असेल तर इथं बी कुठं तयार होईल? आत बाहेर तयार होईल ना. ओके, मग या तयार झालेल्या आय मुळे, या इंड्युस्ड आय मुळे जो इंड्युस्ड बी तयार होईल, हा इंड्युस्ड बी या बीला अपोज करायचा प्रयत्न करेल. फॉर एक्झाम्पल हे आहे 10 टेस्ला, हे आहे 10 टेस्ला, आणि हा करंट फ्लो झाल्यामुळे झालं 2 टेस्ला तयार झालं. हा, आता हा 10 टेस्ला आत आहे आणि ह्याने 2 टेस्ला बाहेर लावलं, म्हणजे एकूण बी नेट काय झालं? आता 8 टेस्ला झालं. 8 आत 10 होतं ना, आणि ह्याने 2 बाहेर लावलं, म्हणजे नेट काय झालं? 8 आत. कळतंय? हा, म्हणजे काय काय झालं? बी कमी झाला ना. लक्षात घ्या, बी कमी झाला म्हणजे काय झालं? हा डेल्टा फाय, जे काय डेल्टा फाय किंवा डी फाय म्हणूया, हा डेल्टा फाय जो पॉझिटिव्ह होता तो आता कमी व्हायचा प्रयत्न करतोय. कमी कमी एक्झॅक्टली, तो एक्झॅक्टली कमी होईल का नाही माहित नाही मला, आय डोंट नो दॅट. पण हा आयचा तरी प्रयत्न असतो. आयचा प्रयत्न काय असतो? त्याला ज्यांनी पैदा केलं त्यालाच तो नष्ट करायचा प्रयत्न करतो. कळतंय ना? हेच सांगतो तुम्हाला. या आयला डेल्टा फायने प्रयत्न केला, डेल्टा फाय वाढला, प्लस होता डेल्टा फाय, फाय वाढला, फाय वाढला, म्हणून त्यांनी काय केलं? बी ला कमी करायचा प्रयत्न केला, जेणेकरून फाय परत खाली येईल. कळतंय का तुम्हाला हे? येस. ओके, मग आता इथं कसं करंट फ्लो होईल? हा असा वाढतोय, असा आहे मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्नेटिक बाहेरचं फील्ड असं आहे आणि वाढतोय, म्हणून ह्याला कमी करायला तो उलटा लावेल, म्हणजे करंट असा फ्लो होईल. इज इट क्लिअर टू यू? ही एक केस आहे. बघ, आता मी दरवेळेला इतकं डिटेल्ड एक्सप्लेनेशन देणार येणार नाही मला, नाहीतर आपल्याला वेळच पुरणार नाही. अच्छा, आता हे जर ही लूप कम्प्लिटली आत आलं, हे लूप कम्प्लिटली आत आलं, हे सगळं मॅग्नेटिक फील्ड आहे इथं, बरं आत आलं, इथं पण आहेच ना मग. ओके, आता हे मुवमेंट चालू, याची मोशन चालूच आहे, मोशन अशी चालूच आहे. ओके, आता करंट, आता त्याच्यात किती करंट होणार? विचार करा, किती कसा करंट? क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज? याच्यामध्ये तरी करंट अँटी फिरला ना, ह्याच्यामध्ये कसं फिरणार? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज? विचार करा. नाही, ह्याच्यामध्ये क्लॉकवाईजही फिरणार नाही, अँटी क्लॉकवाईजही फिरणार नाही, ह्याच्यात नो करंट, नो करंट. लक्षात घ्या, करंट तयार कधी होतो? जेव्हा फाय चेंज होतो तेव्हाच करंट तयार होतो. आता मला सांगा, जेव्हा ही रिंग, हा लूप जेव्हा कम्प्लिटली ह्याच्या आतच आलेला आहे, या केसमध्ये काय होतं? थोडं आत थोडं बाहेर होतं ना, म्हणजे बाहेरनं आत येताना एरिया इनसाइड जो मॅग्नेटिक फील्ड वाढत होता, म्हणून फाय वाढला. आता या केसमध्ये काय? अख्खाच्या अख्खा एरिया आत आहे, त्यामुळे जसा हा रेक्टँगल जसा या पूर्णच्या पूर्ण ह्याच्यात आत आला, इथनं आणि पूर्ण आता बाहेर जाईपर्यंत मला सांगा, तो कम्प्लीट त्याचा एरिया इनसाइड आहे ना,
मॅग्नेटिक फील्डच्या. त्यामुळे एरियामध्ये चेंज होतच नाहीये. नो चेंज इन एरिया, नो चेंज इन बी, बी कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे, आणि नो चेंज इन थीटा. त्यामुळे देर इज नो चेंज इन फाय. नो चेंज इन फाय म्हणजे नो करंट. कळतंय? अच्छा, आता ही रिंग बाहेर चालली. काय चालली? ही बाहेर चालली. ओके, आता कसं? आता होणार का तयार इंड्युस्ड करंट? आता होणार. का होणार? बघा, आता हा बाहेर चाललाय म्हणजे एरिया इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड कमी होत चाललाय. म्हणजे एरिया चेंज झाला ना, चेंज व्हायला पाहिजे. कमी जास्त कसं येऊ दे, चेंज हा चेंज आहे. हा, पण आता एरिया कमी व्हायला लागला. आता हा एरिया कमी व्हायला लागलाय म्हणजे फाय फ्लक्स कमी व्हायला लागलाय. फ्लक्स बी ए कॉस थीटा असतो ना, ए कमी व्हायला लागलाय म्हणजे फ्लक्स कमी व्हायला लागलाय. फ्लक्स कमी व्हायला लागलाय आणि बी असा आहे ना, लक्षात घ्या, फ्लक्स कमी व्हायला लागलाय म्हणजे डेल्टा फाय कमी व्हायला लागलाय, रादर फाय कमी व्हायला लागलाय. आता कमी व्हायला लागलाय म्हणजे करंट अशा प्रकारे इंड्यूस करेल की ते त्याच्या कमी होण्याला, या डेल्टा फायच्या कमी होण्याला तो अपोज करेल, म्हणजे वाढवायला प्रयत्न करेल. कमी होण्याला अपोज करणं म्हणजे वाढवणं ना. डेल्टा फाय कमी व्हायच्या आत प्रयत्न करतोय म्हणजे वाढवणं जर असेल तर करंट पण असाच फ्लो होईल ज्याचा पण मॅग्नेटिक फील्ड आतच असेल. म्हणजे तो मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फील्डला एकत्र असिस्ट करेल इन सच अ वे दॅट या फ्लक्सच्या कमी होण्याला तो अपोज करेल. म्हणजे फ्लक्सच्या कमी होण्याला अपोज करेल म्हणजे तो फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल. कळतंय तुम्हाला? ओके, म्हणजे बी असा आहे तर हा पण करंट असा फ्लो होईल की त्याचा बी त्या करंटमुळे लागलेला बी आतच जर असेल, मग असा फ्लो होईल ना करंट. कळतंय? म्हणजे करंटमुळे लागलेला बी आतच असेल जो याला असिस्ट करेल इन सच अ वे दॅट तो फ्लक्सला वाढवायचा प्रयत्न करेल. का? आता करंट फ्लक्स कमी होतोय ना, आता बाहेर चाललाय म्हणून. हे तुम्हाला कळतंय? म्हणजे असा करंट फ्लो होईल म्हणजे क्लॉकवाईज फ्लो होईल करंट. कळतंय का? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कळणं. तुम्हाला हे नसेल कळलं तर आपल्याला पुढचं चॅप्टर कळणारच नाहीये. आपल्याला भरपूर काय पुढे शिकायचं अजून, अल्टरनेटर वगैरे. म्हणजे वी वॉन्ट टू गो व्हेरी मच अहेड. त्यानंतर आपण अल्टरनेटिंग करंट मध्ये जाणार आहे. हेच प्रिन्सिपल आहे करंट जनरेट करायचं. जे आपल्याला जनरेटर ज्याला म्हणतो, जनरेटरमध्ये काय होतं? हेच होतं. त्यातली कॉईल फिरती, मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरती, आणि ती कॉईल काय करते? मॅग्नेटिक लाईन्स कट करते. म्हणून तर करंट जनरेट होतो. आपल्याला हा जो करंट येतोय, लाईट फॅन चालतात आपले, सगळं आयुष्य चालू आहे आपलं, ते तो करंट कुठनं येतोय? ह्याच्यामुळे तर येतोय, EMI. सो लॉट ऑफ क्रेडिट गोज टू लेन्झ आणि फॅराडे. त्यांच्या डिस्कवरीमुळे आपल्याला वी आर एन्जॉईंग इलेक्ट्रिसिटी टुडे. ओके, फाईन. सो दिस डिझर्व्स लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. हे तुम्हाला कळतंय? अच्छा, आता बघा, समजा असं आहे. आता हे सगळं तुम्ही पहिलं ट्राय करा. फर्स्ट यू ट्राय ऑन युअर ओन, देन आय विल टॉक. काहीच नाही, हे एकच केस आहे, ही केस एकच आहे. फक्त मी एक दुसरं एक्झाम्पल घेतोय. बघा, अशी फ्रेम आहे, अर्धी आत अर्धी बाहेर, आणि आता ही आला मोशन आपण असे देऊ. मोशन अशी आहे. ओके, सगळे प्रयत्न करा. टेल मी, विचार करा. तुम्हाला सांगता तुम्हाला येणार नाही, पण विचार करा आणि तुम्ही मनातल्या मनात सांगा मला डायरेक्शन कशी असेल या केसमध्ये, या केसमध्ये आणि या केसमध्ये. इंड्युस्ड करंट कसा असेल? थिंक. विचार करून झालंय? बघा, हा डॉट डॉट म्हणजे बी आहे ना. अच्छा, मला सांगा, या केसमध्ये बी कॉन्स्टंट आहे, पण या केसमध्ये काय व्हायला लागलंय? ही रिंग बाहेर चालली आहे. अच्छा, बाहेर चालली म्हणजे याचा एरिया कमी व्हायला लागलाय. एरिया कमी व्हायला लागलाय म्हणजे फ्लक्स कमी व्हायला लागलाय. आता फ्लक्स कमी व्हायला लागलाय म्हणजे काय करेल? ह्याच्यात करंट असा इंड्यूस करेल, करंट असा इंड्यूस होईल याच्यामध्ये की तो या बीला वाढवायचा प्रयत्न करेल. अच्छा, पण आता हा बी कुठे आहे? बाहेर आहे. हे डॉट आहेत ना, इथं क्रॉस होते. हा बी बाहेर आहे. या बीला तो मदत करायचा प्रयत्न करेल, वाढवायचा प्रयत्न करेल इन सच अ वे की फ्लक्स जो कमी होतो आहे तो कमी होणार नाही, वाढायला लागेल. कळतंय? अच्छा, म्हणजे हा करंट कसा लागेल? असा लागेल बाहेर. या बीला मदत करायला प्रयत्न करेल म्हणून बाहेर लागेल, म्हणजे करंट असा फ्लो होईल. सो द करंट विल फ्लो इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. आय 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 आणि आय. कळतंय? किती लोकांचं बरोबर असं आलं होतं थिंकिंग? हे तुम्ही स्वतःला विचारा, माझं आलं होतं का बरोबर? नसेल आलं तर एकदा परत व्हिडिओ मागे जा, कालचा व्हिडिओ किंवा आता जस्ट मी मगाशी हे जे एक्सप्लेन केलं ते व्हिडिओ मागे जा आणि बघा. हे डायरेक्शन कळणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, टॉक अबाउट दिस. नो करंट. का? देयर इज नो चेंज इन फ्लक्स.
ए पण तोच आहे, बी पण तोच आहे, थिटा पण तोच आहे, नो चेंज इन फ्लक्स. याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये रिंग फील्डच्या आत यायला लागली आहे, म्हणजे याचा एरिया वाढतोय, एरिया इनसाइड मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागलाय. कळतंय? अच्छा, एरिया वाढतोय म्हणजे फ्लक्स वाढतोय, म्हणजे फ्लक्स वाढतोय तर करंट असा फ्लो होईल की त्या फ्लक्स वाढणाऱ्या फ्लक्सला कमी करायचा प्रयत्न करेल. कमी करायचा प्रयत्न म्हणजे या बीला अपोज करायचा प्रयत्न करेल. अच्छा, बी बाहेर आहे म्हणून तो आत लागेल, बीला कमी करायचा प्रयत्न करेल आत, मग तो असा फिरेल, म्हणजे कसा क्लॉकवाईज. हे कळतंय का? बघा किती लोकांचं असं बरोबर आलं होतं. आपलं आपलं आलंय का ॲटलिस्ट बघा. फाईन, ही झाली केस 1. केस 2 बघू. केस 2, ओके. इन्फानाइट करंट कॅरिंग स्ट्रेट लाईन आहे, करंट कॅरिंग स्ट्रेट लाईन. अच्छा, आता इथं मी लूप ठेवलेला आहे, हा लूप आहे. बोला, प्रत्येक जण विचार करा, थिंक. मी तुम्हाला जे लॉजिक शिकवले लक्षात घ्या. वी डोंट हॅव टू लर्न प्रॉब्लेम्स, वी हॅव टू लर्न द लॉजिक. Because if you learn logic, you can solve 1000 problems. But if you learn problems, you will only be able to solve those many problems. नवीन प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही सॉल्व्ह करायला. तर ह्याचं लॉजिक लक्षात घ्या. ओके, नाउ एव्हरीबडी पॉज युअर व्हिडिओ अँड थिंक. काय केलेलं आहे? हे इन्फायनाइट वायर आहे, त्यातनं करंट आय जातोय. अच्छा, एक मिनिट, लेट मी कम्प्लीट द एक्सप्लेनेशन, द प्रॉब्लेम. आय जातोय आणि इथं रिंग आहे. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट, या गिवन इन्स्टंटमध्ये जर सगळं कॉन्स्टंट आहे, काही हलत नाहीये, काही चेंज होत नाहीये, तर मला सांगा ह्याच्यामध्ये इंड्यूस होईल का ईएमएफ? तर होणार नाही. का होणार नाही? कारण व्हायला फाय चेंज व्हायला पाहिजे. आय पण तोच आहे, इथं आय पण तोच आहे, आणि इथं बाकी काहीच हलत नाहीये. देर इज नो चेंज इन फाय, देर इज नो चेंज इन बी. ओके, बघा हे मी एक्सप्लेन करतो. समजा आय वाढतोय, हा करंट वाढतोय, तर या लूप ह्याच्यामध्ये काही करंट तयार होईल का, इंड्यूस होईल का? मला एक सांगा कशामुळे होईल? मला एक सांगा, तुम्हाला हे म्हणूनच मी रिवाइज कालच्या क्लासमध्येच केलं होतं की करंट कॅरिंग कंडक्टरमुळे इथं तर काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. बरं, मी एक काम करतो, थोडं मध्यभागी काढतो इथं, म्हणजे मला दोन्ही साईड दाखवता येईल. ओके, बघा करंट असं जातोय, हा लूप आहे. ओके, टेल मी नाव. करंट वाढतोय, हा जो आय आहे, हा आय वाढतोय. ओके, आता आय वाढतोय तर काय? मला सांगा, या आय मुळे इथं काहीतरी फील्ड तयार होत आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. होणार आहे ना, आपण बघितलेलं ते फील्ड तयार होतंय, आपल्याला तो फॉर्म्युला सुद्धा माहिती आहे. हे व्हेरी वेल, इथं जातोय. आता मला काय म्हणायचंय, मला 2-3 गोष्टी एकत्र सांगायच्या होत्या, इथं आणि इथं, म्हणून लेट अस गो वन बाय वन. ओके, या वायरमुळे इथं फील्ड काय लागतंय? अगेन आय प्लेस माय थंब टुवर्ड्स द करंट, लुक ॲट माय फिंगर्स. फील्ड इज गोइंग इनसाइड, या ठिकाणी फील्ड आत जाते म्हणजे या ठिकाणी फील्ड असं लागतंय. एक तुम्हाला कळतंय का? या ठिकाणी फील्ड असं लागतंय. अच्छा, फील्ड असं लागतंय याच्यामुळे, आणि आय वाढतोय. लक्षात घ्या, आय वाढतोय तर हा बी पण वाढणार, कारण हा बी जो आहे ह्याचा फॉर्म्युला काय आहे? म्यू नॉट आय आहे ना ह्याचा फॉर्म्युलामध्ये, म्यू नॉट आय बाय 4πd, बाय 4πd ना, काय 4πd. येस, तर त्यात बी मध्ये म्यू नॉट आय आहे, आय, आणि त्या आय असल्यामुळे लक्षात घ्या, हा आय वाढला की बी वाढायला पाहिजे. अच्छा, बी वाढला, आत जाणारा बी वाढला म्हणजे काय झालं पाहिजे? फाय वाढला, फ्लक्स वाढला, यातनं पास होणारा फ्लक्स वाढला. अच्छा, फ्लक्स वाढला, चेंज झाला, म्हणजे त्यात करंट इंड्यूस असा होईल की तो त्या चेंजला अपोज करेल. तो चेंजला अपोज करेल म्हणजे तो या बीला अपोज करेल. हा बी जर आत जातोय आणि वाढतोय फ्लक्स, तर कमी करण्यासाठी तो बीला अपोज करेल आणि असा लावेल बाहेर येणार लावेल, म्हणजे करंट असा फ्लो होईल ना. करंट हॅज टू फ्लो अँटी क्लॉकवाइज. कळतंय का? दिस इज इंड्युस्ड करंट, आय इंड्युस्ड. कळतंय? ओके, नाउ एव्हरीबडी विल थिंक. इथं लूप ठेवला, हेच लूप इथनं कोण इथं ठेवलं, आता काय होईल? या लूप मध्ये करंट कुठं फ्लो होईल? क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. सगळे विचार करा. बघा, ज्याप्रमाणे या आय मुळे इथं आत जाणारं फील्ड होतं, तर हेच असं येतं ना, म्हणजे या ठिकाणी ते बाहेर येणारं फील्ड आहे. म्हणजे या ठिकाणी या करंटमुळे इथं काय फील्ड लागतंय? बाहेर येणारं फील्ड आहे, डॉट वालं. ओके,
या ठिकाणी बाहेर येणारा फील्ड आहे, या ठिकाणी या करंट कॅरिंग वायरच्या लेफ्ट साईडला, त्या लेफ्ट साईडला बाहेर येणारा फील्ड आहे, राईट साईडला आत जाणार होतं. अच्छा, बाहेर येणारा फील्ड आहे आणि हा करंट वाढतोय म्हणजे हा बी वाढतोय, म्हणजे बाहेर येणारा फील्ड वाढतोय. बाहेर येणारा फील्ड वाढतं जर असेल तर त्याला अपोज करण्यासाठी या करंटला असं फ्लो करावं लागेल की त्याच्यामुळे लागलेलं फील्ड आत आहे, तो करंट त्याला कमी करायचा, या बीला कमी करायचा प्रयत्न करेल, म्हणजे फील्ड असं लागेल. यू अंडरस्टँड? करंट असा फ्लो होईल, क्लॉकवाईज फ्लो होईल. इंड्यूस करंट कसा फ्लो होईल? क्लॉकवाईज. आय इंड्युस्ड. हे कळतंय का? इज दिस क्लिअर? ओके. जर हे तुम्हाला कळलं असेल, हे लॉजिक तुम्हाला कळलं असेल तर बघा, काही करंट घ्या, काही घ्या, मी थोडा असा घेतो, चला ठीक आहे, असा घेतो करंट. ह्यात किती व्हेरिएशन करता येतं? अच्छा, हा करंट असा आहे, ओके, इथं लूप ठेवला आणि करंट आता कमी होतोय. हा जो करंट आय आहे हा कमी होतोय. सगळेजण विचार करा, थिंक ह्याच्यामध्ये करंट कसं लागणार. व्हिडिओला पॉज करा, पॉज इट नाव. ओके, पॉज करून झालंय, विचार करून झालाय. बघा, या करंटमुळे प्लेस युअर थंब टुवर्ड्स द कंडक्टर, युअर फिंगर्स विल डायरेक्ट इनसाइड, आत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी फील्ड कसं तयार होईल? या ठिकाणी असं फील्ड तयार होईल ना, आत जाणारं फील्ड तयार होईल. कळतंय का? अच्छा, आत जाणारं फील्ड तयार होतं म्हणजे इथं बी आत जातोय, आत बी जातोय, या आय मुळे इथं आत जातोय, पण हा आय कमी होतोय तर हा बी पण काय होतोय? कमी होतोय. हा बी कमी होतोय म्हणजे फ्लक्स कमी होतोय. फ्लक्स कमी होतोय तर हा प्रयत्न करेल तो बीला वाढवायचा, कारण असं तयार करेल की तो बीला वाढवायचा प्रयत्न करेल. बी कमी होतोय ना, कारण बीला वाढवायचा प्रयत्न करेल. बी कुठे आहे? आतल्या बाजूला कमी होतोय, आतल्या बाजूला ना बी, आणि बी वाढवायचा जर असेल तर ह्याला पण आतच लावावं लागेल तरच बी वाढेल. ओके, म्हणजे तो करंट फ्लो असा करेल, म्हणजे त्या करंटमुळे लागलेलं बी या बीला वाढवेल किंवा वाढवायचा प्रयत्न करेल. म्हणजे दिस विल बी क्लॉकवाईज. इंड्यूस करंट विल बी इन अ क्लॉकवाईज सेन्स. हे तुम्हाला कळतंय का? ओके, पुढे बघू. ओके, केस 3, पुढची केस बघू. केस 3, अशी एक इन्फायनाइट वायर आहे आणि इथं एक कंडक्टर ठेवलेला आहे, लूप ठेवलेला आहे. अच्छा, आता हा करंट त्यातनं फ्लो होतोय. बरं, आता या लूपला मी असं मूव्ह केलं, मोशन दिली, मी या लूपला अशी मोशन दिली, बोला त्यात करंट इंड्यूस होईल का नाही होईल? सगळ्यात पहिला प्रश्न, होईल का नाही होईल? मग पुढे विचार करू कसं होणार. होईल का नाही होईल? तर होईल. का होईल? मला एक सांगा, आय मुळे तयार झालेलं जे फील्ड आहे इथं बघा, ते जे फील्ड आहे ते फील्ड तर व्हॅल्यू काय असते ह्याच्यामुळे, इथं फील्ड झालेलं तयारची व्हॅल्यू किती असते? म्यू नॉट आय बाय 2πd. बहुतेक मी मागच्या वेळेला सांगताना 4πd म्हणलं होतं का? दिस इज 2πd, नॉट 4πd. तर दिस इज 2πd, म्हणजे लक्षात घ्या हे मॅग्नेटिक फील्ड डी ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. व्हॉट इज डी? हे डी काय होतं? डी इज डिस्टन्स फ्रॉम द लाईन, फ्रॉम द करंट कंडक्टर. म्हणजे डिस्टन्स वाढलं तर बी कमी होणार आहे ना. अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही या लूपला लांब घेऊन चालले तेव्हा काय झालं? त्याचा डी वाढायला लागलाय, त्याचा डिस्टन्स फ्रॉम दिस करंट कॅरिंग कंडक्टर वाढायला लागली आहे. डिस्टन्स वाढायला लागलाय म्हणजे बी कमी व्हायला लागलंय. म्हणजे कळतंय? म्हणजे काय झालं, जर मला दाखवायचं असेल काय होतं, इथं या वायरच्या एक्झॅक्टली जवळ मॅग्नेटिक फील्ड असं आहे, स्ट्रॉंग आहे एकदम. इथं थोडं कमी होत जातं, कमी झालं, अजून कमी झालं, अजून कमी झालं. कॅन यू इमॅजिन दिस? इथं मग अजूनच कमी झालं. कळतंय का? इथं एकदम अजूनच कमी झालं. डू यू अंडरस्टँड दिस? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इज नॉट युनिफॉर्म. ते त्या वायरपासून लांब गेलं की ते बदलणार आहे ना, मॅग्नेटिक फील्ड घटणार आहे ना. इट इज नॉट युनिफॉर्म. बरं, ह्याचं आपल्याला काही सध्या घेणं देणं नाहीये. मी मागच्या वेळेला कदाचित हे 4πd म्हणलं होतं बरं का या ठिकाणी सांगताना. ते तसं तुम्ही काय लिहिलं असेल तर ते करेक्ट करा. मला वाटत नाही तुम्ही लिहाल, पण तसं काही लिहिलं असेल तर करेक्ट करा, ते मी गडबड झाली. बघा, लिसन, म्हणजे या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड
व्हेरिएबल आहे, इट इज नॉट युनिफॉर्म. व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे चेंज झालाच ना. या इन्स्टंटला जितकं फ्लक्स जातोय, मी आता जर हे लांब 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 मोशन आहे ना, लांब नेलं तर आता काय झालं, आता फ्लक्स कमी झाला कारण बीच कमी झाला. पुढे जसं जसं लांब लांब जातो तसं बी कमी झाला. बी कमी झाला म्हणजे काय झालं, फ्लक्स कमी झाला. अच्छा, फ्लक्स कमी झाला म्हणजे काय, याच्यामध्ये असा फोर्स, असा इलेक्ट्रिक करंट लागेल जो त्या फ्लक्सच्या कमी होण्याला अपोज करेल. कमी होण्याला अपोज करेल म्हणजे फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल. पण फ्लक्स बी जो आहे तो एनिवे कमी जरी झाला तरी आतच जातोय ना. आत जाणाऱ्याला तो काय करेल, तो फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल, म्हणून तो तो आतच लागेल. तो या बीला, बी आत जातोय पण आत जातोय पण कमी होतोय. कमी होतोय म्हणजे तो असा लागेल की त्याच्यामुळे झालेलं बी या बीला मदत करेल, आत लागेल. म्हणजे करंट फ्लो लाईक दिस, इट विल बी इन क्लॉकवाईज. इंड्यूस करंट विल बी इन क्लॉकवाईज. हे कळतंय का? अच्छा बघा, सगळेजण विचार करा. ड्रॉप केलं हे का, करंट कॅरिंग लूप वर हे ड्रॉप केलं. थिंक, व्हिडिओला पॉज करा आणि विचार करा. टेक युअर ओन टाइम, थिंक. ह्याच्यामध्ये इंड्यूस करंट डेव्हलप होईल का, झाला तर डायरेक्शन सेन्स कसला, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. झालं, पॉज करून विचार करून झाला. आता बघा काय होईल, जसं जसं तो या करंट कॅरिंगचे कंडक्टर जवळ जवळ चाललाय तसं काय झालं, आता ह्याच्यातनं पास होणारा बी वाढला, कारण बीच्या वायर जवळ स्ट्रॉंग असतो. बी वाढला, बी वाढला म्हणजे फ्लक्स वाढला. पण डायरेक्शन काय फ्लक्सची बघा, लाईक दिस ना, इनसाइड इनसाइड इनसाइडच आहे, पण फ्लक्स आता वाढतोय. कळतंय, फ्लक्स वाढतोय, मग करंट असा लागेल की तो त्या वाढणाऱ्या फ्लक्सला अपोज करेल, म्हणजे या बी ला कमी करायचा प्रयत्न करेल. बी आत लागतोय आणि वाढतोय म्हणजे काय, तो त्याला अपोज करेल, म्हणजे तो बाहेर लागेल, म्हणजे त्या वाढीला तो अपोज करायचा प्रयत्न करेल, असं. कळतंय. अँड दॅट्स हाऊ द करंट विल फ्लो इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. अँटी क्लॉकवाईज, हे कळतंय का? ओके, दॅट्स हाऊ. दिस इज केस 3. देन लेट अस गो फॉर केस 4. बघा केस 4 काय. सगळेजण काय करा, इथनं पुढच्या सगळ्या केसेसना मी तुम्हाला जे काही केस दाखवतोय, पॉज करा, तुम्ही स्वतः विचार करा, थिंक फर्स्ट अँड देन लुक ॲट द नेक्स्ट फर्दर व्हिडिओ. बिकॉज सी, इफ यू जस्ट सी द व्हिडिओ फॉर सेक ऑफ सीइंग, जसं तुम्ही इफ यू वॉच अ मूवी, जसं मूवी बघितल्यासारखा एखादा व्हिडिओ नुसता हा प्ले केला तर दॅट विल नॉट हेल्प यू ओनली. मी तुम्हाला आता सांगतो, ॲटलिस्ट फॉर दिस व्हिडिओ, पॉज द व्हिडिओ फॉर इच अँड एव्हरी केस, थिंक ऑन युअर ओन अँड देन गो फॉर माय सोल्युशन. ओके, फोर्थ, समजा असा मॅग्नेटिक फील्ड आहे, असा मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्षात घ्या, मी या सगळ्या केसेस पण सगळ्या व्हरायटी कव्हर करतोय. म्हणजे ह्याचे कुठली वाय तुम्हाला एक्झाम मध्ये आली तर तुम्हाला इमिजिएटली त्याची डायरेक्शन तरी कळली पाहिजे. आय एम ट्राईंग टू कव्हर ॲज मच व्हरायटी एज पॉसिबल इन ऑल दिस केसेस. एक 10-12 काय तर 10-11 केसेस आहेत माझ्याकडे अशा. बघा, असा करंट, असा एक कंडक्टिंग लूप ठेवला आणि इथं असं काहीतरी असं कनेक्ट करायला काहीतरी, हा कंडक्टिंग लूप आहे. म्हणजे ही वायर आहे, वायरमध्ये अजून एक वायर आहे जी मुव्हेबल आहे अशी. इथं चाक आहेत वरती आणि खाली. सो दिस वर्टिकल आर्म इज मुव्हेबल, असं मुव्हेबल आहे. अच्छा, आता काय व्हायला लागलंय, याला मी मोशन देतो, याला मी काय देतो, मोशन देतो. अच्छा, हे काय आहे, हा बी आहे, हा जो लागतोय पेजच्या आत तो बी आहे. अच्छा, मोशन देतोय. तर मला सांगा कुठल्या लूपमध्ये कसा करंट फ्लो होईल. ह्याला जर मी एक लूप म्हणलं आणि दुसरा लूप म्हणलं, हा एक लूप, हा आणि हा दुसरा लूप, असे 2 लूप्स म्हणलं, तर व्हिडिओला पॉज करा आणि सांगा पहिल्या लूपमध्ये व्हिडिओ करंट कसा फ्लो होईल, दुसऱ्या लूपमध्ये कसा फ्लो होईल. पॉज इट. ओके, पॉज करून झाला असेल, विचार करून झाला असेल तर बघा, मला सांगा पहिल्या लूपमध्ये सगळ्यात पहिला करंट फ्लो का होईल. बी तरी तोच आहे, हे पण हलत नाहीये, हा मधलं हलायला लागलंय, पण मधलं जर हलतंय तर काय चेंज होतोय लक्षात घ्या.
पहिल्या लूपचा एरिया चेंज होतोय. जेव्हा बघा ना, एरिया हा रेक्टँगल आहे ना, जेव्हा ही मधली दांडी जेव्हा अशी इथं हलेल तेव्हा काय झालं, ह्याचा लूप 2 चा एरिया कमी झाला, पण लूप 1 चा एरिया वाढला. अगेन चेंज इन एरिया मीन्स चेंज इन फ्लक्स, चेंज इन फ्लक्स मीन्स इंड्युस्ड ईएमएफ, इंड्युस्ड ईएमएफ मीन्स इंड्युस्ड करंट. अच्छा, म्हणजे आता ह्याचा काय होतोय, ह्याचा एरिया वाढतोय, म्हणजे ह्याच्यातनं पहिल्या लूप मध्ये जाणारा फ्लक्स वाढतोय. तुम्ही लिहिताना असं लिहा, लेट अस टॉक अबाउट फर्स्ट एरिया. काय वाढतोय, एरिया इज इन्क्रीजिंग देअरफॉर फ्लक्स इज इन्क्रीजिंग. लक्षात घ्या, या सगळ्या केसेसमध्ये मी तुम्हाला प्रत्येक केस तोंडी सगळं सांगत बसत नाही. यू राईट दिस दिस दिस, आय विल नॉट गो थ्रू ऑल दिस. यू आर नॉट सो चिल्ड्रन दॅट आय हॅव टू एक्सप्लेन इच अँड एव्हरी वर्ड टू यू. मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवतोय. आफ्टर लर्निंग द कन्सेप्ट, वॉट एव्हर थिंग यू हॅव अंडरस्टूड, वॉट एव्हर थिंग यू थिंक विच इज इम्पॉर्टंट, तुम्ही ते नोट डाऊन करा. यू ट्राय ऑन युअर ओन, राईट ऑन युअर ओन. नाउ यू आर इन 12th स्टँडर्ड. एव्हरीथिंग आय नीड नॉट हॅव टू एक्सप्लेन वर्ड बाय वर्ड. ओके, पहिल्या लूपमध्ये काय होतंय, एरिया वाढतोय म्हणजे फ्लक्स वाढतोय. फ्लक्स वाढत असेल तर काय व्हायला पाहिजे, ह्याच्यामध्ये करंट असा फ्लो व्हायला पाहिजे की तो वाढणाऱ्या फ्लक्सला कमी केलं पाहिजे. म्हणजे ह्या बीला त्यांनी काहीतरी कमी केलं पाहिजे. बी आतमध्ये आहे ना, म्हणजे बीला त्यांनी अपोज केलं पाहिजे. अपोज केलं पाहिजे म्हणजे त्यांनी बाहेर लागलं पाहिजे. वाढीला कमी करायला पाहिजे ना, बी अपोज केलं पाहिजे, म्हणजे असा करंट लागला पाहिजे. कळतंय, म्हणजे हा करंट काय आहे, से I1, हा इंड्युसच आहे पण बाहेर असा लागतो ना. अच्छा, व्हॉट अबाउट लूप 2? लूप 2 मध्ये काय, म्हणजे करंट कसं लागला पाहिजे, करंट शुड अपोज, करंट शुड अपोज बी. अपोज डेल्टा फायला अपोज केलं पाहिजे, दॅट्स ट्रू. अपोज डेल्टा फाय म्हणू, दॅट इज इट should try to reduce B. It should try to reduce B. आणि B कुठं लागतोय, B जातोय आत, तर तो लागायला पाहिजे बाहेर. Therefore I should be anti-clockwise. I should be anti-clockwise for first loop. सेकंड लूप साठी काय लिहिता येईल, एरिया डिक्रीजेस म्हणून फाय पण डिक्रीजेस, म्हणजे काय, करंट शुड अपोज डेल्टा फाय, म्हणजे करंट हे तर तेच येणार ना, करंट शुड हे तर असतच असणार ना, अपोजच असणार ना डेल्टा फायला, अपोज डेल्टा फाय. हा, म्हणजे आता आपण इथं करंट अपोज करणं, डेल्टा फायला अपोज करणं म्हणजे काय, इथं डेल्टा फाय कमी व्हायला लागलाय म्हणजे तो बी ला वाढवायचा प्रयत्न करेल. म्हणजे इट शुड ट्राय टू रिड्यूस होतं ना वरती, इथं काय येईल, इट शुड ट्राय टू इनक्रीज बी. हे कळतंय का, इन्क्रीज बी म्हणजे काय, बी असा आहे ना, बी असा ऑलरेडी आहे, तर त्याला इन्क्रीज करायचं म्हणजे तर करंट पण असा लागायला पाहिजे, म्हणजे करंटचा पण बी असा लागला पाहिजे. ओके, म्हणजे कीप युअर थंब इनसाइड अँड लुक ॲट द फिंगर्स, दे आर गोइंग लाईक दिस. त्यामुळे याच्यामध्ये करंट कसा फ्लो होईल, I2 असा फ्लो होईल. ओके ओके, आणि ह्याच्यामध्ये I1 आणि I2 मिक्स होऊन जातील याच्यात, या मधल्याच्यामध्ये, ह्याच्यामुळेचा I1 ह्याच्यावरचा I2. कळतंय का, म्हणून करंट कसा होईल, क्लॉकवाईज फ्लो होईल सेकंड लूप मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट केस, नोट डाऊन करा. हे तुम्ही असं प्रत्येक केसमध्ये लिहू शकता, राईट ऑल दिस. मागच्या केसेसमध्ये नसेल लिहिलं तरी लिहा. कसं लिहिणार इथं, ह्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, ह्याच्यामध्ये काय इन्क्रीज व्हायला लागलाय, बी वाढायला लागलाय, बी इन्क्रीजेस देअरफॉर फाय इन्क्रीजेस. म्हणजे काय झालं, करंट शुड अपोज डेल्टा फाय, म्हणजे इथं काय होईल, इट विल रिड्यूस, ट्राय टू रिड्यूस बी. हा, बीला रिड्यूस करणं म्हणजे काय, बी सध्या आत चाललाय, त्याला रिड्यूस करणं म्हणजे बाहेर लागणं ना, म्हणून असं लागतो तो करंट. म्हणजे कसं लागतो करंट, अँटी. असं तुम्ही प्रत्येक केसमध्ये लिहा तुमचं तुम्ही. अच्छा, ही दिस वॉज केस नंबर 4. लेट्स सी फिफ्थ केस. फिफ्थ केस काय आहे, अच्छा ओके, बघा, समजा असं फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड असं आहे, पेजच्या आत जाणार. ओके, आणि असा एक लूप ठेवलाय,
मी मुद्दा म्हणून एक लहान आणि एक मोठा काढतोय. बघ काय केलंय मी, असं एक वायरचं लूप आहे, वायरचं कनेक्शन आहे. 1 2 3 4 5 6 वायर्स असं मी अरेंजमेंट आहे. ह्याच्यामध्ये फक्त काय आहे, व्हॉट इज दिस सिम्बॉल, दिस इज अ जम्प. जम्प मीन्स देर इज नो इंटरसेक्शन बिटवीन दिस वायर अँड दिस वायर, मध्ये इंटरसेक्शन नाही आहे, हे जम्प आहे. अच्छा असं ठेवलेलं आहे मी. अच्छा असं आता इथे किती लूप आहे, तिथं पण 2 लूप्स आहेत. अच्छा आणि हे बी आहे, हे जे लागतंय ते बी आहे. अच्छा आता समजा बी वाढायला लागलंय, बी वाढायला लागलंय, तर करंट कसा इंड्यूस होईल याच्यामध्ये. हे बघा बी वाढतच नाही, बी जर कॉन्स्टंट असेल तर करंट इंड्यूस होणारच नाही, कारण देर इज नो चेंज इन फ्लक्स, बाकी काय हलत नाही याचं. पण बी वाढायला लागलंय. ओके काय लिहिणार मी ह्याला, कॉल इट लूप 1 लूप 2. बघा पहिला 1 वर डिस्कस करू. काय व्हायला पाहिजे, बी वाढतोय ना म्हणजे फ्लक्स वाढतोय, फ्लक्स वाढतोय म्हणजे आय काय करेल, दॅट इज आय विल ट्राय टू डिक्रीज बी, बीच्या वाढीला कमी करायचा प्रयत्न करेल ना, कारण फ्लक्स वाढतोय. डिक्रीज बी. अच्छा बी ला कमी करायचा प्रयत्न करतोय, बी लागतोय आतल्या बाजूला, म्हणजे तो बी ला कमी करायचं असेल तर करंट असा लागेल ना बाहेरच्या बाजूला, म्हणजे करंट असा फ्लो होईल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फ्लो होईल. देअरफॉर करंट विल बी अँटी क्लॉकवाईज. अच्छा आता अँटी क्लॉकवाईज ही फ्लो होणं म्हणजे काय बघा, म्हणजे करंट असा से आय, हे आय, हे आय आणि हे आय. हाँ बट अभी देखो कहानी में ट्विस्ट, यहाँ पे ट्विस्ट है. जर हा करंट असा फ्लो होतोय आणि हीच वायर पुढच्या लूपमध्ये कंटिन्यू होती, म्हणजे पुढच्या लूपमध्ये पण करंट असाच फ्लो व्हायला पाहिजे, आय 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 आणि आय असं व्हायला पाहिजे की नाही. अरे कळतंय का. पण बघा दुसऱ्या लूपमध्ये बघा, दुसऱ्या लूपमध्ये काय व्हायला पाहिजे होतं, जर दुसरा लूप जो आहे, इफ जर तो आयसोलेटेड असता, जर या दुसऱ्या लूप आणि पहिल्या लूपमध्ये असं काही एक्सचेंज नसता, दुसऱ्या लूपचा आणि पहिल्या लूपचा काही संबंध नसता, तर दुसरा लूप काय झाला असता तुम्हाला सांगतो. तर काय झालं असतं, बी वाढतोय म्हणून फाय वाढतोय, म्हणजे हेच झालं असतं ना. म्हणजे आय कसा लागला असता, आय कसा लागला असता, हेच ना, आय कसा लागला असता, अँटी क्लॉकवाईज लागला असता. अच्छा पण आता बघा, आता या केसमध्ये इथं आय अँटी क्लॉकवाईज लागतोय का, नाही, इथं अँटी क्लॉकवाईज आहे आय, पण इथल्या अँटी क्लॉकवाईज मुळे इथं क्लॉकवाईज आय लागतोय. बघा ना असा फिरतो ना आय याच्यात. मग लक्षात घ्या आता, त्यामुळे हे असं होणार नाही, असं होणार नाही बिकॉज ऑफ दिस कनेक्शन. असं का, बघा आता काय होईल, दोघांचं भांडण होईल, दोघांचं काय होईल, दोन लूप्सचं काय होईल, भांडण. दे आर कॉरलिंग. हा लूप म्हणतोय मला करंट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पाठवायचा आहे, हा म्हणतोय मला पण अँटी क्लॉकवाईज पाठवायचं आहे, पण नाही असं होणं शक्य नाही. हा म्हणतोय मी माझ्यात अँटी क्लॉकवाईज केलं तर तुझ्यात क्लॉकवाईज होणार आहे करंट, हा म्हणतोय नाही माझ्यात अँटी क्लॉकवाईज करू तुझ्यात क्लॉकवाईज करू, मग दोघांमध्ये भांडण आहे. म्हणजे कोण जिंकणार, हु विल विन, दोघांमध्ये कोण जिंकणार, तोच जिंकणार की जो पॉवरफुल आहे, जो स्ट्रॉंग आहे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आउट ऑफ दिस टू हु इज स्ट्रॉंगर, कोणामधनं फ्लक्स मॅक्सिमम प्लस होतोय. लक्षात घ्या ह्याचे एरिया जास्त आहे ना या पहिल्या लूपचा, म्हणजे एरिया विल, फर्स्ट लूप विल डॉमिनेट द सेकंड लूप. कळतंय. ओके हिअर हे लिहून घ्या. सेकंड लूप मध्ये काय लिहिता येईल तुम्हाला, इन सिमिलर फॅशन ॲज अबव, ओके, इंड्युस्ड करंट शुड हॅव बीन, असायला हवा होता, शुड हॅव बीन कसा, अँटी क्लॉकवाईज, बट ड्यू टू शेअरिंग ऑफ द कनेक्शन, लिहा आहे मी लिहित नाही, ड्यू टू शेअरिंग ऑफ द कनेक्शन बिटवीन द टू लूप्स, लार्जर लूप विथ लार्जर एरिया विल डॉमिनेट, लूप विथ लार्जर एरिया विल डॉमिनेट, एंड किसकी चलेगी फिर, ये बड़ा है छोटा है, बड़े की चलेगी, तो दिस विल डोमिनेट. तो ये डोमिनेट करेगा क्या, नहीं डोमिनेट करा है तो तेरा क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज करंट आई डोंट केयर, मेरे में क्या चाहिए, एंटी क्लॉकवाइज चाहिए. तेरे में क्लॉकवाइज हो रहा है तो मुझे बताने का नहीं, वो मेरा जरूरत नहीं, वो मेरा कंसर्न नहीं, मेरे को एंटी क्लॉकवाइज चाहिए मेरे में. ऐसा कौन बोलेगा, लूप 1 बोलेगा क्योंकि बड़ा है वो. समझ में आ रहा है. ओके
बट ड्यू टू द लार्जर एरिया लूप वन विल डोमिनेट, तो रिजल्टेंट करंट क्या होगा, देयरफॉर आई इंड्यूस्ड क्या होगा, ये ऐसा होना चाहिए था पर ऐसा नहीं होगा क्योंकि ये डोमिनेट करेगा, तो आई इंड्यूस्ड होगा क्लॉकवाइज. चमकतं तुम्हाला, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा म्हणजे आपण आतापर्यंत शिकत आलोय लेंझेस लॉ बरोबर आहे, इथं लेंझेस लॉच लागतोय, पण इथं काय झालं या कनेक्शनमुळे हा डॉमिनेट करतोय म्हणून ह्याला हा स्वतःच लक्षात घ्या. कारण हा जर अँटी क्लॉकवाईज फिरत असता तर ह्याच्यात क्लॉकवाईज झालं असतं, पण ह्याच्यात क्लॉकवाईज होणं शक्य नाहीये. कळतंय? सो दोघांपैकी हा डॉमिनेट करेल. इज इट क्लिअर? ही केस नोट डाऊन करा, इट्स व्हेरी नाईस केस. पुढे ओके, लेट अस सी सिक्स्थ केस. 6वी केस बघा काय, समजा दोन लूप्स आहेत कंडक्टरचे, ऑब्व्हियसली सगळ्या कंडक्टर्स आहेत, करंट फ्लो होतोय, करंट होणार आहे फ्लो, म्हणजे कंडक्टर असला पाहिजे ना, प्लॅस्टिकमध्ये थोडीच करंट इंड्यूस होईल. ओके, तर ह्याच्या अशा दोन लूप्स आहेत, त्याच्यामध्ये हा बेसिकली हे 3D मध्ये काढलंय मी, हे सर्क्युलर आहे, म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये बघायला गेलं समोरनं तर एक लूप इथनं बघायला गेलं तर काय दिसेल, फॉर एन ऑब्जर्वर लाइक दिस ही विल सी टू लूप्स कोइंसाइडिंग, एक दूसरे पे कोइंसाइड कर रहा है, ऐसा दिखेगा ना इसको, ये कहते हैं दिस इज अ 3 डायमेंशन. ओके, सो दिस इज एक्सिस, कैन यू इमेजिन दिस कॉमन एक्सिस. ओके, याच्यामध्ये करंट असा फ्लो होतोय, याच्यामध्ये करंट असा फ्लो होतोय. अच्छा, आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये करंट असा फ्लो होतोय, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. ओके, लेट्स कॉल इट लूप 1, कॉल इट लूप 1, कॉल इट लूप 2. अच्छा, टू बी सिंपल, लूप 1 मध्ये करंट फ्लो होतोय. आता याच्या दृष्टीने विथ रिस्पेक्ट टू दिस, नाउ आय एम द ऑब्झर्वर, नाउ दिस इज वेअर यू हॅव टू व्हिज्युअलाइज थोडा. बघा, आय एम द ऑब्झर्वर, इथं एक लूप आहे आणि दुसरं लूप आहे. आता हे असे दोन लूप आहेत, त्यातनं एकातनं करंट फ्लो होतोय, एकातनं फ्लो होत नाहीये. हा साधा एक रिंग आहे, यातनं करंट फ्लो होतोय, याच्यातनं होत नाहीये. हा करंट फ्लो असा होतोय, माझ्या दृष्टीने करंट असा फ्लो होतोय, थंब माझ्याकडे ना, कॅन यू इमॅजिन, आय एम द ऑब्झर्वर आणि थंब माझ्याकडे, म्हणजे माझ्या दृष्टीने करंट कसा फ्लो होतोय, करंट इज फ्लोईंग अँटी क्लॉकवाईज. अच्छा, माझ्या दृष्टीने द करंट इज फ्लोईंग अँटी. ओके, आता मला सांगा या लूपच्या जवळ मी हा लूप ठेवला तर याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल का, विचार करा, होईल का? काही नाही, बाकी सगळं सेटअप तोच आहे, होईल का? तर आन्सर आहे होणार नाही. का नाही होणार? आपल्याला थेरी क्लिअर आहे, आपल्याला माहिती आहे करंट इंड्यूस कधी होतो, करंट इंड्यूस तेव्हाच होतो जेव्हा फ्लक्स चेंज होतो. अच्छा, फ्लक्स चेंज कधी होतो, जेव्हा एकतर बी चेंज होतो किंवा ए चेंज होतो किंवा थिटा चेंज होतो. इथं बी पण चेंज होत नाहीये. बी चेंज कधी होतो, जेव्हा म्यू नॉट आय बाय, आता हे ऍक्सिस वरचा पॉइंट आहे ना, म्यू नॉट आय आर बाय ब्रॅकेटमध्ये आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 असा काही फॉर्म्युला आहे ना तो. बरं, आता हे डिस्टन्स चेंज झालं की बी चेंज होतो, पण आता डिस्टन्सही चेंज होत नाहीये, म्हणजे बी चेंज होत नाहीये, एरिया चेंज होत नाहीये, आणि कारण हा मुवमेंट पण करत नाहीये, आणि थिटा पण चेंज होत नाहीये. अच्छा, म्हणून फाय चेंज होत नाही, त्यामुळे या आय मुळे ह्याच्यात इंड्यूस करंट होणार आहे का, तर होणार नाही, प्लेनली होणार नाही. ओके, पण समजा हा आय वाढला किंवा कमी झाला, इफ आय कॅन से इफ आय इन्क्रीजेस, नाउ लिसन, इफ दिस करंट इन्क्रीजेस, आता काय झालं, इफ करंट इन्क्रीजेस देन बी विल इन्क्रीज, इथं असलेलं बी वाढेल. आता बघा, आता लुक ॲट दिस, माझ्या दृष्टीने असा फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय, अँटी क्लॉकवाईज फ्लो होतोय. विथ रिस्पेक्ट टू दिस ऑब्झर्वर दिस इज फ्लोईंग, हा कसा करंट आहे, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ह्याला काउंटर क्लॉकवाईज सुद्धा म्हणतात बरं का, बऱ्याच पुस्तकामध्ये काउंटर क्लॉकवाईज असेल. सो काउंटर क्लॉकवाईज मीन्स अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी क्लॉकवाईज फिरतोय तो. आता अँटी क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे बी कुठल्या दिशेने आहे, ह्याच्यामध्ये बी कुठल्या दिशेने आहे, लुक ॲट माय थंब, बिकॉज ऑफ दिस करंट बी ऍक्टिंग ऑन दिस लूप इज इन दिस डायरेक्शन. ओके, बी आता, आणि इफ करंट इज इन्क्रीजिंग, इफ आय इज इन्क्रीजिंग, दिस बी इज ऑल्सो इन्क्रीजिंग. Okay, if B is increasing, this implies B is increasing, this implies phi is increasing.
कळतंय? फाय इज इन्क्रीजिंग. अच्छा, फाय इन्क्रीज झाला म्हणजे फाय चेंज झाला ना, इन्क्रीज झाला म्हणजे इथं करंट इंड्यूस झाला पाहिजे. अच्छा, करंट इंड्यूस असा करेल की फायच्या वाढीला अपोज करेल, म्हणजे या बी ला कमी करायचा प्रयत्न करेल. या बी ला, हा बी असा येतो, याला कमी करायचा म्हणजे असा बी लागला पाहिजे उलटा असा. आता असा बी लागला पाहिजे म्हणजे लुक ॲट मी, आय एम ऑब्झर्वर. माझ्यासाठी हा करंट कसा असला पाहिजे? क्लॉकवाईज. म्हणजे याच्यासाठी याच्यात कसा करंट तयार होईल? क्लॉकवाईज. अरे तुम्हाला कळतंय का? ओके, विचार करा. समजा दुसरं एक्झाम्पल, याच केसचं दुसरं एक्झाम्पल. दोन लूप्स आहेत. ओके, नाव यू टेल याच्यामध्ये करंट असा फ्लो होतोय, आय फ्लो होतोय, आणि इथं इज द ऑब्झर्वर. ओके, नाव द विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर, लुक ॲट मी. ऑब्झर्वरच्या दृष्टीने याच्यामध्ये आता करंट असा फ्लो होतोय, आय. ओके, नाव यू टेल मी, इफ दिस करंट रिड्युसेस, हा आय रिड्यूस झाला. ओके, टेल मी. सगळे विचार करा. पॉज द स्क्रीन, स्क्रीन को पॉज करो. पॉज करो and टेल मी व्हाट विल बी डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इन दिस लूप. थिंक. ओके, पॉज करून झाला असेल. बघा काय होतं, विथ रिस्पेक्ट टू दिस ऑब्झर्वर हा करंट कसा आहे? क्लॉकवाईज आहे ना, हा क्लॉकवाईज आहे. लुक ॲट मी, विथ दिस ऑब्झर्वर इट इज क्लॉकवाईज. म्हणजे व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस करंट? लुक ॲट द थंब, इट इज टुवर्ड्स मी. म्हणजे याच्यावर कसं लागेल मॅग्नेटिक फील्ड? टुवर्ड्स द ऑब्झर्वर लागेल. कळतंय? मॅग्नेटिक फील्ड असं लागतंय. ओके, बी असं लागतोय. अच्छा, आता करंट कमी होतोय. करंट कमी होतोय. व्हॉट इज दिस? इफ करंट इज रिड्युसिंग, दिस इम्प्लाइज दिस बी इज रिड्युसिंग. दिस इम्प्लाइज द फ्लक्स इज रिड्युसिंग. द फ्लक्स थ्रू दिस इज रिड्युसिंग. हा फ्लक्स रिड्यूस होतोय म्हणजे ह्याच्यात करंट असा फ्लो होईल की तो फ्लक्सच्या कमी होण्याला अपोज करेल. म्हणजे या बी असा आहे ना, हा या बी ला असिस्ट करेल, बी ला वाढवायचा प्रयत्न करेल. बी ला वाढवतो म्हणजे ह्याच्यामुळे असा करंट फ्लो होईल की त्याच्या पण बी या दिशेलाच असेल. ओके, ना लुक ॲट माय हँड, लुक ॲट माय हँड. नो फॉर मी, आय एम ऑब्झर्वर, फॉर मी दिस हँड इज अगेन अँटी क्लॉकवाईज. ह्याच्यामुळे करंट कसं तयार होईल? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. Hey, hold on. Okay, this is going to be anti-clockwise. Okay. इथं क्लॉकवाईज म्हणलं का मी याला? ओके, इथं थोडा व्हिज्युअल मध्ये प्रॉब्लेम झाला. होल्ड ऑन. विथ रिस्पेक्ट टू दिस ऑब्झर्वर मी करंट असं दाखवलंय ना. ओके, म्हणजे करंट असा जातोय, करंट असं जातोय. म्हणजे हा करंट कसा आहे? हा क्लॉकवाईज नाही, हा अँटी क्लॉकवाईज आहे. सॉरी, दिस इज अँटी क्लॉकवाईज. ओके, करंट असा आहे. ओके, असं जातोय करंट. This current is like this. Okay, look at the thumb. That's why this B is like this. Okay, fine, perfect. असा B आहे आणि हा करंट कमी होतोय म्हणजे B कमी होतोय म्हणजे फ्लक्स कमी होतोय म्हणजे इथं झालेला करंट या B ला वाढवायचा प्रयत्न करेल. कारण तो बिचारा कमी व्हायला ना, वाढवायचा प्रयत्न करेल. म्हणजे तो फ्लक्स कसा, तो करंट कसा फिरेल? B ला वाढवायसाठी असंच फिरेल ना. ओके, म्हणजे असंच फिरेल. लुक ॲट दिस. तो इंड्यूस करंट विल बी इन दिस डायरेक्शन. म्हणजे कुठला? अँटी क्लॉकवाईज. सेम ॲज दिस. I induced. अरे कळतंय का? ओके, फाईन, गुड इनफ. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ इथंच थांबवूयात. अँड आय होप हे तुम्हाला सगळे कळलेले आहेत. नसेल कळलं तर इमिजिएटली व्हॉट्सॲपवर टाका. इफ यू आर नॉट अंडरस्टूड दिस, पुट इट ऑन व्हॉट्सॲप. आय विल देन टेक अ कॉल अँड एक्सप्लेन इन द फर्दर व्हिडिओ. चलो, गुड डे, बाय.